20 ते 25 जण या वाहून गेल्याची भीती जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शोधकार्य लवकरात लवकर करावं लागणार आहे। सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे फारसा उजेड देखील या ठिकाणी या परिसरात नाहीये। आज राज्याला मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला होता, मात्र आता अनेक पर्यटक या ठिकाणी यावेळी उपस्थित होते। रविवारचा दिवस असल्याने अनेक पर्यटकांनी या पर्यटनस्थळी गर्दी केली होती आणि अचानक हा पूल कोसळल्याने अनेक जण त्यावेळी या पुलावर देखील उभे असल्याची माहिती आहे आणि सर्वच्या सर्व जण नदीत कोसळले। नदीत पाण्याचा प्रवाह देखील जोरात असल्याने हे 20 ते 25 पर्यटक वाहून गेलेले आहेत आणि आता या सर्व पर्यटकांना शोधण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। पाण्याचा एकीकडे आपण पाहतोय पाण्याचा प्रवाह, तर दुसरीकडे हा खडकाळ भाग असल्याने एक मोठं आव्हान आता बचाव पथकासमोर उभं असणार आहे। पर्यटकांनी या पुलावर दुचाकी नेल्यानं हा पूल ओव्हरवेट होऊन तुटला अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आलेली आहे। मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे। थोड्याच वेळात आमदार या ठिकाणी पोहोचणार आहेत। कुंडवळ्याजवळील इंद्राणीवरील पूल कोसळलेला आहे, त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या स्क्रीनवर पाहतोय। अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते, पिकनिकसाठी अनेक जण या ठिकाणी आलेले होते, मात्र क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आतापर्यंत 6 जणांचा जीव गेलेला आहे या दुर्घटनेत। अजूनही आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण तब्बल 20 ते 25 जण पाण्यात वाहून गेलेले आहेत।